नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो, महापोर्टलवरती विचारण्यात आलेली जी काही वनरक्षक भरती झाली होती, तर पहा 2019ला जी रिसेंट वनरक्षक भरती झाली होती, तर त्यातील आपण महत्त्वाचे असणारे 35 सामान्य ज्ञानचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत ते स्पेशल आणि स्पेशल फक्त वनरक्षक भरतीवरती आधारित प्रश्न आहेत. म्हणजेच आपण 2019ची जुनी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जी आहे ती फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे. तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला याच पद्धतीने डेली व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. आणि सध्या आपण जी सिरीज सुरू केली आहे ती आहे फक्त 2019चे जे काही जुने प्रश्न आहेत, म्हणजे यापूर्वी विचारण्यात आलेले प्रश्न, तर त्यावरती आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. यानंतर लवकरच आपण पहा जे काही अतिसंभाव्य असणार आहेत, म्हणजेच पहा जे TCSला संभाव्य असणारे काही प्रश्न असणार आहेत ते देखील आपण घ्यायला सुरू करणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची पण कशी बरोबर जोडी ओळखायची आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, थोर सान. ही जी आहे पहा, ही विरुद्धार्थ शब्दाची जोडी आहे. यामध्ये सुवर्ण आणि कनक ही जी आहे हे समानार्थी शब्द आहेत. पद आणि पाय हे देखील समानार्थी शब्द आहेत. कांगवा आणि तक्रार करणे हा देखील समानार्थी शब्द आहे. पण या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहेत थोर आणि सान. तर पहा, थोर म्हणजे काय? एक प्रकारे थोर म्हणजे आपण मोठे घेऊया, आणि विरुद्धार्थी याला आहे सान म्हणजे लहान. तर ही जी जोडी आहे ही आहे बरोबर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता होईल. पहा मित्रांनो, जी काही भरती झालेली आहे 2019ला, त्यामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पहा 3 समानार्थी, जवळपास 3 विरुद्धार्थी, 2 म्हणी आणि 2 वाक्प्रचार आणि 1 शब्दसमूहासाठी शब्द असं विचारण्यात आलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ सांगितला आहे, म्हणजे सांगायचा आहे. तर चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे, तर या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर गर्भ श्रीमंत असणे. पहा, गर्भ श्रीमंत म्हणजे काय? जन्मतःच श्रीमंत असणे, त्याला म्हणतो पहा आपण गर्भ श्रीमंत असणे. त्याचाच हे काय होतं वाक्प्रचार, तर चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. हा जो प्रश्न आहे पहा, आपल्याला 2012, 2016, 2017, 2018, 2021 जेवढ्या काही जवळपास सरळ सेवा होत आहेत त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला एक वेळा तरी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्याचं क्षेत्रफळ जे आहे हे सर्वात जास्त आहे, किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर अहमदनगर जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे. तर पहा मित्रांनो, हा प्रश्न 2019ला होता. तर यावरच अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो जो की करंट अफेअर्समध्ये येऊ शकतो. जे अहमदनगर आहे पहा, अहमदनगर जिल्हा आहे, याचं नवीन नाव बदलून काय ठेवण्याचा प्रस्ताव आहे. पहा, याचं नवीन नाव एक प्रकारे काय आहे, तर अहिल्यानगर. पहा, अहिल्यादेवी नगर हे जे आहे हे आहे अहमदनगरचं नवीन नाव. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती ही कोणामार्फत करण्यात येते. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर राष्ट्रपती यांच्याद्वारे भारतातील उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक केली जाते. सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत, तर पहा द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवा. आणि ह्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पहा, भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. आणि ह्या ज्या आहेत यांच्यापूर्वी होत्या पहा, एक महिला होत्या, त्या होत्या प्रतिभा देवी सिंग पाटील. ह्या ज्या आहेत ह्या भारतातील आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. दुसऱ्या आहेत द्रौपदी मुर्मू. सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत, तर पहा जगदीप धनखड किंवा धनखड
हे जे आहेत हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. यानंतर सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी. पहा, नरेंद्र मोदी हे जे आहेत हे सध्याचे पंतप्रधान आहेत. आणि महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर बैस हे जे आहेत पहा, रमेश बैस हे जे आहेत हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. यांच्यापूर्वी कोण होतं तर भगतसिंग कोश्यारी. पहा, भगतसिंग कोश्यारी हे यांच्यापूर्वी राज्याचे राज्यपाल होते. आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न घ्यायचा झाला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत. मुख्यमंत्री आहेत पहा एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा, यामध्ये आपण डिटेल 4 ते 5 प्रश्न जे आहेत हे पाहिलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची पण चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्द असणारे पण चुकीची जोडी कोणती आहे. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, जलद आणि घाईत. ही जी आहे हे उत्तर आपलं बरोबर आहे, पण ही जोडी चुकीची आहे. यामध्ये समता विषमता विरुद्धार्थी शब्द आहे. कृतघ्न आणि कृतघ्न. पहा, कृतज्ञ आणि कृतघ्न हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत. उगवती मावळती हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत. पण जलद आणि घाईत, पहा, जलद म्हणजे फास्ट आणि घाईत म्हणजे देखील फास्ट. म्हणजे ही जी जोडी आहे ही समानार्थी शब्दाची जोडी आहे. म्हणजेच ही जोडी जी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, लघुत्तरी या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा, लघुत्तरी म्हणजे कोणते 2 शब्द एकत्र करून लघुत्तरी शब्द जो आहे तो तयार होतो, म्हणजे त्यांचा विग्रह काय असणार आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, लघु अधिक उत्तरी. पहा, लघु अधिक उत्तरी म्हणजेच काय होतं पहा, लघुत्तरी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा, समूहदर्शक म्हणजे एका प्रकारे आपल्या समूहाला काय म्हटलं जातं. पहा, जशी उतारूंची झुंबड असते त्याच पद्धतीने साधूंची काय असते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 5वीला जे नवोदय आहे, पहा 5वीच्या नवोदयाच्या पुस्तकात देखील हा प्रश्न घेण्यात आलेला आहे. तर पहा, जशी उतारूंची झुंबड तशी साधूंचा असतो पहा जथ्था. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवा, मुलांचा असतो घोळका, साधूंचा असतो जथ्था. ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो. प्रश्न हा महत्वाचा आहे. 2019ला वनरक्षक भरती, 2019ला तलाठी भरती, 2021ला पोलीस भरती, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग जो आहे तर त्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर कोरोमंडल किनारपट्टी जी आहे या नावाने ओळखला जातो. पहा, भारताचा पूर्व तटीय मैदानाचा पण कोणता दक्षिणेकडचा भाग. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल कोरोमंडल किनारपट्टी. यानंतरचा प्रश्न आहे, मोठ्या कामात लहान काम उद्भवणे. पहा, मोठ्या कामात लहान काम उद्भवणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. पहा, प्रश्न हा महत्वाचा आहे. तर एखादं मोठं काम करत असताना अचानकच लहान काम त्यामध्ये तयार होणं, तर या अर्थाचा वाक्प्रचार कोणता होईल. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर त्याला म्हणतो आपण पहा शेंडी फुटणे. म्हणजे एखादं लहान काम काहीतरी दुसरंच सुरू होणं. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पहा, महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर. या ठिकाणी त्यांचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील, पहा या ठिकाणी प्रश्न समजून घ्या. तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कळसुबाई आहे आणि ते जे आहे तर हे नगर आणि नाशिक, पहा नगर आणि नाशिकच्या बॉर्डरवरती आहे. पण जर आपल्याला विचारलं की जिल्ह्यात कोणते आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे कळसुबाई आणि हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. यानंतर काय विचारलं की महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं, पहा पहिल्या क्रमांकाचं झालं कळसुबाई आणि दुसऱ्या क्रमांकाचं ऑलरेडी त्यांनी दिलं आहे तर ते आहे पहा साल्हेर. लक्षात ठेवा, दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रातील साल्हेर आणि हे जे आहे हे आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर नाशिक या जिल्ह्यामध्ये येतं पहा साल्हेर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे कळसुबाई. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोरड्यासोबत ओले जळते या म्हणीतून काय व्यक्त होते. पहा, या ठिकाणी एक म्हण विचारली आहे, कोरड्यासोबत ओले जळते, तर या म्हणीतून काय अर्थ व्यक्त होतो.
याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर वाईट संगत या ठिकाणी यातून दिसून येते. म्हणजेच एका बरोबर दुसरंही रगडलं गेलं. म्हणजे त्याला आपण असंही म्हणू शकतो की गव्हासोबत खडे देखील रगडतात. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल स्थापन केले. त्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल हे जे स्थापन केलं होतं तर हे कशासाठी केलं होतं? तर भारतातील जो काही पश्चिम घाट आहे तर त्यातील पर्यावरण संवर्धनासाठी हा एक समिती किंवा एक स्थापन केलेलं पॅनल होतं. तर त्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर डॉक्टर माधव गाडगीळ हे जे होते पहा वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल याचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले टेक्नो पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, भारताचे पहिले टेक्नो पार्क हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर तिरुअनंतपुरम. म्हणजेच पहा, जर आपल्याला राज्य विचारलं तर केरळ या राज्यामध्ये स्थित आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण डॅशचा भाग आहे. पहा, प्रश्न हा मित्रांनो महत्वाचा आहे आणि जो काही वनरक्षक कायदा आहे त्यावरती हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर भारताच्या संविधानानुसार जे वन्य प्राणी आणि पक्ष्यांचं संवर्धन करणं किंवा संरक्षण करणं हा कशाचा भाग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर तो एक समवर्त सूचीचा एक भाग आहे. पहा, वन्य प्राण्यांचं रक्षण करणं किंवा वन्य प्राणी आणि पक्ष्यांचं संरक्षण करणं. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर पहा, यापूर्वी आपण अग्रज हा जो शब्द आहे हा भरपूर वेळा परीक्षेत आलेला आहे. तर अग्रज म्हणजे काय? एक प्रकारे अग्रज म्हणजे मोठा. अग्रज म्हणजे मोठा किंवा या ठिकाणी आपण मोठा भाऊ असं समजून चालूया. आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द काय होईल? पर्याय क्रमांक 4 अनुज. अनुज म्हणजे कोण? तर अनुज म्हणजे लहान भाऊ. अग्रज म्हणजे मोठा भाऊ. एक प्रकारे अग्रज म्हणजे आधी जन्मलेला असा देखील त्याचा महत्वाचा अर्थ हो. पहा, अग्रज म्हणजे आधी ज्याचा जन्म झालेला आहे तर तो असतो अग्रज. आणि अनुज म्हणजे काय? नंतर जन्मलेला. पहा, नंतर जन्मलेला असतो अनुज. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? पहा, खालीलपैकी भारतातील पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र जे आहे हे कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर निलगिरी हे जे राखीव क्षेत्र आहे हे भारतातील पहिलं आपल्या जीवावरण राखीव क्षेत्र घोषित करण्यात आलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सालारजंग संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला आहे एकूण 3 वेळा. तर हा प्रश्न पोलीस भरती 2021 ला विचारला होता. हाच प्रश्न तलाठी भरती 2019 ला विचारला होता. हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी 19 ला विचारण्यात आलेला आहे. तर सालारजंग संग्रहालय जे आहे हे आहे पर्याय क्रमांक 2, तर हैदराबाद या शहरामध्ये ते स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. मित्रांनो, जेवढे काही वनरक्षक भरती, तलाठी भरती आणि जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा असणार आहेत तर प्रत्येक सरळ सेवेचे जे काही आपण व्हिडिओज घेत आहेत त्याच्या प्रत्येकाच्या PDF ज्या आहेत तुम्हाला मी फ्रीमध्ये डाउनलोड करण्यासाठी देत आहे. आणि त्या करायच्या आहेत आपण पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. पहा, टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा. जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं मराठी नोकरीचं अधिकृत चॅनल आहे. त्यावरती जाऊन प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे तुम्हाला ती फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच मित्रांनो, छोट्या छोट्या मॉक टेस्ट देखील सोडवायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने स्थापन केलेले राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ओडिशा या ठिकाणी स्थित आहे. तर पहा, प्रश्न परत एक वेळा समजून घ्या. तर केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने स्थापन केलेले कोणते राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? कधी कधी आपल्याला प्रश्न सरळ सरळ विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर त्याचं उत्तर होईल पहा ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2014 या दिवशी सुरू करण्यात आला होता? पहा, प्रश्न हे ते या ठिकाणी थोडासा वेगळा विचारला आहे. या ठिकाणी आपल्याला एक डेट दिलेली आहे, तर त्या तारखेला कोणता उपक्रम सुरू करण्यात आला होता असा प्रश्न विचारला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर स्वच्छ भारत अभियान हा जो उपक्रम आहे हा 2 ऑक्टोबर 2014 या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे. यावरती मित्रांनो अजून एक अल्टरनेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, स्वच्छ भारत अभियान हे जे आहे हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं? तर ऑक्टोबर 2014 या वर्षी ते सुरू करण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे? पहा, जे युनिसेफ आहे याचं मुख्य लक्ष जे आहे ते कशावरती केंद्रित आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर जे मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत यांच्यावरती पूर्ण लक्ष असतं पहा युनिसेफचं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे? पहा, किती काय दिलेलं आहे, तर एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादन याची टक्केवारी अंदाजे किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर अंदाजे 22%. लक्षात ठेवा, 22% इतकं जे वनक्षेत्र आच्छादनाची टक्केवारी आहे एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, कथक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? मित्रांनो, हे प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहेत, कारण 2019ला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये राज्य त्याचं लोकनृत्य हे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अजून एक त्यांनी प्रश्न हा नेहमी विचारलेला आहे की आपल्याला पूर्ण एक महाराष्ट्राचा असा मॅप दिला जातो, तर त्या मॅपमध्ये एका जिल्ह्याला असं हायलाईट केलं जातं, तर तो जिल्हा कोणता आहे हा देखील प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 2019ला विचारण्यात आलेला आहे. तर आपण जिल्हा नेमका कसा ओळखायचा? राज्यातील जेवढे काही जिल्हे आहेत तर त्याचं ठिकाण कोणतं आहे, कसं आहे, हे आपण नकाशात पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये मी समजून सांगतो. त्यापूर्वी हा प्रश्न पहा, कथ्थक हे जे लोकनृत्य आहे हे कोणत्या राज्याचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर उत्तर प्रदेश या राज्याचं लोकप्रिय लोकनृत्य आहे पहा कथ्थक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा म्हण विचारली आहे, पण म्हण या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला अर्धी म्हण दिलेली आहे, ज्याचे पोट दुखेल. तर हा जो अर्धा भाग आहे तो काय असणार आहे, किंवा म्हण पूर्ण करण्यासाठी एक ऑप्शन निवडायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तोच ओवा मागवेल. म्हणजे पहा, मन पूर्ण काय होईल, ज्याचं पोट दुखल तोच ओवा मागवेल. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? पहा, राज्यातील सर्वात लहान आकाराचं वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणतं असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, लोणार हे जे वन्यजीव अभयारण्य आहे हे आपल्या राज्यातील सर्वात लहान असणारं वन्यजीव अभयारण्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मॉन्ट्रिक्स नोंदी खालीलपैकी कोणत्या कराराशी संबंधित आहेत? पहा, मॉन्ट्रिक्स नोंदी कोणत्या कराराशी संबंधित येतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, रामसर कराराशी संबंधित आहेत पहा मॉन्ट्रिक्स नोंदी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट देखील केलेला होता. तर पानशेत धरण जे आहे हे प्रश्न आपल्याला पहा 2 वेळा विचारण्यात आला होता. पानशेत धरण जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. प्रश्न असा विचारला होता की पानशेत धरण महाराष्ट्रात असून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, पर्याय क्रमांक 1, तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पहा पानशेत धरण. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेलं एक स्मारक आहे? पहा, दिल्लीमध्ये असणारं जे वीरभूमी नावाचं एक स्मारक आहे तर हे भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेलं आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर राजीव गांधी हे जे भारताचे माजी पंतप्रधान होते तर त्यांना समर्पित केलेलं आहे वीरभूमी हे स्मारक. आणि हे जे आहे पहा हे दिल्ली यामध्ये आहे, म्हणजे दिल्लीमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोण संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत तर पहा हे संविधान सभेच्या जी मसुदा समिती होती, पहा संविधान सभेची मसुदा समिती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय माहिती आयोग हे केंद्र सरकारद्वारे डॅशच्या अंतर्गत स्थापित करण्यात आला आहे. पहा केंद्रीय माहिती आयोग हे जे आहे तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कशाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे 2005 चा म्हणजे जो RTI कायदा आहे 2005 चा तर याच्या अंतर्गत मध्ये लक्षात ठेवा केंद्रीय माहिती आयोग जे आहे हे स्थापन केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो पहा जो हे आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यावरती आपण एक पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे. तर तो आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. त्यातील पहिला प्रश्न हा आहे की वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे? तर पहा कार्बन डायऑक्साईड जे आहे ते आहे 0.04% इतकं जे आहे हे आहे पहा कार्बन डायऑक्साईड. आणि सर्वात जास्त कोणतं आहे तर सर्वात जास्त आहे नायट्रोजन 78%. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. तर कार्बन किती आहे कार्बन डायऑक्साईड किती आहे 0.04%. यानंतरचा प्रश्न आहे पर्यावरणाशी संबंधित खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जैवविविधता हॉटस्पॉट घोषित करते? पहा या ठिकाणी जैवविविधता असा शब्द आहे. तर पर्यावरणाशी संबंधित असणारी खालीलपैकी अशी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था आहे की जी जैवविविधता हॉटस्पॉट करते म्हणजे त्याला एक प्रकारे ठळक रूप आणून देते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल ही जी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे किंवा एक जी काही समिती आहे ती जी आहे ही जैवविविधता जे आहे त्याला एक प्रदर्शित करणारं एक महत्त्वाची संस्था आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला भारताची नाईटिंगेल म्हणून ओळखले जाते? पहा भारताची नाईटिंगेल म्हणून कोणाची ओळख आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 सरोजिनी नायडू यांना भारताच्या नाईटिंगेल पहा भारताच्या नाईटिंगेल असं म्हटलं जातं नाईटिंगेल. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा इतिहासाच्या दृष्टीने. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सायबेरियन क्रेन भारतातील खालीलपैकी कोणत्या उद्यानात किंवा अभयारण्यामध्ये स्थलांतरित करीत होता? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा सायबेरियन क्रेन हे जे आहे तर हे भारतातील खालीलपैकी कोणतं असं उद्यान आहे किंवा कोणतं असं अभयारण्य आहे की त्या ठिकाणी स्थलांतरित करत होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर केवलादेव राष्ट्रीय उद्यानामध्ये सायबेरियन क्रेन जे आहे हे स्थलांतरित करत होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल केवलादेव राष्ट्रीय उद्यान. यानंतरचा प्रश्न आहे भारताचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना कोणत्या वर्षी गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? प्रश्न 2 आहेत आणि दोन्हीही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे तयार होतात. तर पहा भारताचे माजी गव्हर्नर त्यांचं नाव आहे रघुराम राजन तर यांना कोणत्या वर्षी गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केलं होतं? आणि दुसरा प्रश्न यावरती तयार होतो की सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर पहा पहिला प्रश्न आहे रघुराम राजनचा तर यांना 2015 या वर्षी गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि दुसरा प्रश्न आहे की सध्याचे गव्हर्नर कोण? तर सध्याचे गव्हर्नर आहेत पहा RBIचे शक्तिकांत दास हे जे आहेत तर हे सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. आणि रघुराम राजन यांना गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने 2015 मध्ये सन्मानित केलं होतं. तर या व्हिडिओचा हा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे आपण हा करंट अफेअर्स 2023 वरती आधारित घेतलेला आहे. तर पहा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या शहरात छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे? किंवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय जे आहे ते उभारण्यात येत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर छत्रपती संभाजी नगर हे जे आहे या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय. तर मित्रांनो यावरती आपल्याला 2 प्रश्न हे इम्पॉर्टंट तयार होतात. तर पहा महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की औरंगाबाद जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं? तर पहा औरंगाबादचं पूर्वीचं नाव होतं खडकी. लक्षात ठेवा
त्या खडकीच्या नंतर झालं औरंगाबाद. लक्षात ठेवा, खडकीच्या नंतर औरंगाबाद झालं आणि औरंगाबादचं नामकरण झालेलं आहे सध्या छत्रपती संभाजीनगर. औरंगाबादचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? छत्रपती संभाजीनगर. आणि याच नगरामध्ये किंवा याच जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय जे आहे ते उभारण्यात येत आहे. या ठिकाणी जेवढे काही जिल्हे आणि त्यांचे नाव बदलण्यात आलेले आहेत पहा. औरंगाबादचं नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. याच ठिकाणी उस्मानाबाद हे जे शहर आहे, उस्मानाबादचं प्राचीन नाव आपल्याला विचारलं जातं, तर प्राचीन नाव उस्मानाबादचं आहे पहा धाराशिव. आणि नवीन नाव जरी विचारलं तर लक्षात ठेवा, नवीन नाव देखील आहे धाराशिव. उस्मानाबाद हे नाव आता सध्या चेंज झालेलं आहे. सोबतच यामध्ये अजून एक ऍड होणार आहे, तर अहमदनगर हा जो जिल्हा आहे याचं नाव नवीन काय असणार आहे? तर अहिल्यादेवी नगर. अहिल्यादेवी नगर हे जे आहे तर हे आहे पहा अहमदनगरचं नवीन नाव. या ठिकाणी प्रश्न हे महत्वाचे समजून घ्यायचे आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते पहा 35 असे प्रश्न की जे इम्पॉर्टंट होते 2019 ला विचारण्यात आलेले. ह्या 35 पैकी किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन कसं चालू आहे हे देखील आम्हाला समजून जाईल. सोबतच मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते नक्की पाहायला मिळणार आहेत. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, मराठी नोकरी या नावानं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करा. म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये सर्व नोट्स जे असणार आहे सरळ सेवेच्या त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.